आपल्या महाराष्ट्रातल्या तमाम मतदार बंधू भगिनींनी महायुतीच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी उमेदवारांच्या सर्व नातेवाईकांनी मित्रपरिवारांनी सगळ्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे निवडणुकीची यंत्रणा राबवली आणि आम्ही पहिल्यापासून मी तर माझी लाडकी बहीण ह्या योजनेला जनसन्मान यात्रेला मी सुरुवात केली तेव्हापासून 18 तारखेच्या शेवटच्या सभेपर्यंत मी ठरवलेलं होतं कुणावर टीका टिप्पणी करायची नाही. आपण आपला कार्यक्रम सांगायचा. कुणी वाचाळवीरांनी वेगळं स्टेटमेंट केलेलं असेल तर तेवढ्यापुरतं त्या स्टेटमेंटच्या बद्दल आपलं मत काय ते सांगायचं आणि उद्याच्या काळामध्ये आमचं सरकार आल्यावर पुन्हा आमचं उद्याचं व्हिजन काय राहणार आहे ते सांगायचं आणि ह्याच पद्धतीनं आम्ही शेवटपर्यंत प्रचाराची यंत्रणा राबवली. मी अनेक मतदारसंघामध्ये जाण्याचा प्रयत्न केला. काही ठिकाणी मला जाता आलं नाही दुर्दैवाने. त्यावेळेस त्यांनी माझी व्हिडिओ क्लिप काढून घेतली 10 मिनिटाची 12 मिनिटाची आणि मग ती आम्ही पाठवली. अशा पद्धतीनं मॅक्झिमम मतदारसंघामध्ये पोहोचण्याचा प्रयत्न एकनाथरावजींनी केला, देवेंद्रजींनी केला, मी केला, प्राईम मिनिस्टरनी केला, अमित भाईंनी केला, इतर दिग्गज नेत्यांनी केला आणि ह्या पद्धतीनं आम्ही प्रचाराची यंत्रणा राबवली आणि त्याला चांगल्या प्रकारचं यश आलेलं आपण सगळे बघतोय. वास्तविक बऱ्याच वर्षांनी महाराष्ट्रामध्ये एवढं थम्पिंग मेजॉरिटी आलेलं चित्र आपल्याला पाहायला मिळालं नाही. पत्रकार मित्रांनो, मला आश्चर्य वाटतं की ह्यावेळेस 29 पर्यंत आकडा कुणाचा न गेल्यामुळं विरोधी पक्ष नेत्याची जागा पण भरली जाणार नाही, कारण मिनिमम 29 जागा त्या पक्षाच्या लागतात. जसं मागे पार्लमेंटमध्ये घडलेलं होतं. मला वाटतं 54 जागा असल्याशिवाय तुम्हाला विरोधी पक्ष नेत्याचं पद त्या ठिकाणी मिळत नाही. अर्थात तो विषय इथला नाही आहे, तो विधानसभेतला विधान परिषदेमधला विषय, तो तिथल्या तिथं आम्ही त्या ठिकाणी घेऊ. परंतु खूप मोठी जबाबदारी मतदार बंधू भगिनींनी आमच्यावर टाकलेली आहे आणि ज्या आमच्या 100% आम्ही A+मध्ये धरणाऱ्या जागा, मग डॉक्टर योगेश आमचे क्षीरसागर असतील, सुनील टिंगरेजी असतील, यशवंता माने मोहोळचे असतील किंवा आमचे दिलीप मोहिते पाटील असतील किंवा अतुल बेनके असतील, त्या 5-7 जागा 100% निवडून येण्याच्या कानडे असतील आमचे श्रीरामपूरचे, असं आम्ही त्याच्यामध्ये बेरजेमध्ये धरलेलं होतं. देवेंद्र भुयार असतील, परंतु त्या जागा दुर्दैवाने आमच्या काही आल्या नाही. परंतु बाकीच्या जागा आमच्या आल्या. आमचा लढवणाऱ्या जागेंच्यापैकी 55 जागा आम्ही लढवल्या. त्या मानाने आमचा स्ट्राईक रेट पण चांगल्या पद्धतीनं राहिला. भाजपचा पण उत्तम राहिला, शिवसेनेचा पण उत्तम राहिला आणि किरकोळ थोडंसे काही गोष्टीमध्ये मैत्रीपूर्ण लढती झाल्या. पण मला सांगायला आवडेल, जिथं जिथं मैत्रीपूर्ण लढती झाल्या ती पुरंदरमध्ये झाली, तिथंही महायुतीचाच उमेदवार निवडून आला. ती सिंदखेड राज्याला झाली, तिथंही महायुतीचाच उमेदवार निवडून आला. आणि पत्रकार मित्रांनो, मी काही माझ्या सहकाऱ्यांना सांगत होतो की तुम्ही इकडे तिकडे जाऊ नका, आपण सगळे मिळून ताकद लावू आणि लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं जो जनाधार आपल्याला मिळाला नाही, जे फेक नरेटिव्ह सेट करण्यात आला, विशेषतः आमच्या संविधानाच्या बद्दल, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान हे बदलणार किंवा मायनॉरिटीच्या मनात भीती दाखवण्याचा जो प्रयत्न झाला, त्याचा आम्हाला खूप मोठा फटका त्या बाबतीमध्ये बसला. आणि कांदा निर्यात बंदी, या 3 गोष्टीचा, कांदा निर्यात बंदी आम्ही उठवली. त्याच्यामध्ये संविधानाचा प्रश्नच नव्हता, कारण संविधान इतकं अत्युत्तम अशा प्रकारचं आपलं संविधान आहे की त्याचा आदर 140 कोटी जनतेला आहे आणि उलट न्यायदेवतेच्या हातात संविधान दिलं आणि डोळ्यावरची पट्टी काढून टाकली. अशा बऱ्याच गोष्टी आम्ही केल्या. संविधान दिन साजरा करायचा निर्णय झाला. प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी संविधान भवन
बांधण्याचा निर्णय झाला, अशा गोष्टी त्याच्यात झाल्या. मी मायनॉरिटीला सांगत होतो की आम्हाला सगळ्यांना न्याय द्यायचा आहे. आम्ही शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेशी संबंधित आहोत. आम्ही भेदभाव करणार नाही आणि ह्या पद्धतीनं आम्ही लोकांच्या समोर गेलो. लोकांनी ते स्वीकारलं आणि प्रचंड बहुमत दिलं. प्रचंड म्हणजे प्रचंड बहुमत. की जबाबदारी आमच्यावर वाढलेली आहे. त्याबद्दल तमाम मतदार बंधू भगिनींना, महायुतीच्या सर्व घटक पक्षांना, नेत्यांना, कार्यकर्त्यांना, उमेदवारांना सगळ्यांना मी मनापासून धन्यवाद देतो. जे पराभूत झाले त्यांच्याशी पण अनेक उमेदवारांशी मी बोललो. कचन जाऊ नका, पुन्हा आपण उमेदीनं पुन्हा संघटना त्या भागामध्ये मजबूत करू आणि मोठ्या उमेदीनं लोकांच्या समोर पुन्हा जाऊ. आणि मी आपल्याला जसं सांगितलं तसं आमची जबाबदारी आता फार वाढलेली आहे. आम्हाला आर्थिक शिस्त किंवा तुम्ही बघितलं विरोधक आमच्यावर काय टीका इतकी खालच्या पातळीवर करायची. वाचाळवीरांची संख्या वाढलेली होती. रोज 9 ते 10च्या दरम्यान एक भोंगा वाजायचा आणि इतकं काहीतरी खालच्या पातळीवर टीका टिप्पणी चालायची. तुम्ही पत्रकार मित्रांनो कालचा दिवस आठवा. काय एकदम सगळे काही जण विरोधक तर हवेतच होते. आम्ही आपलं गप्प TV वर बघत होतो. आम्ही कुणी तुमच्याशी संपर्क साधला नव्हता. त्यांनी हॉटेल काय बुक केली, विमानं काय बुक केली, हेलिकॉप्टर काय बुक केली आणि सगळीकडे माणसं काय पेरली आणि लगेच तुम्ही इकडे घेऊन या, लगेच तिकडे घेऊन या. काही म्हणजे अंदाज पण त्यांना आला नाही. अंडरकरंट एवढा जबरदस्त होता. आणि माझं स्वतःचं मत आहे, तुम्ही काही म्हणा, गेम चेंजर जो झाला तो लाडक्या बहिणीने केला. लाडक्या बहिणींचं मतदान पण वाढलं. लाडक्या बहिणींनी आमच्यावर विश्वास पण टाकला. आम्ही लाडक्या बहिणींना दिलेला शब्द पण आम्ही पाळला आणि पुढेही हेच शब्द पाळतील असा एक विश्वास माझ्या लाडक्या बहिणींना सगळ्यांच्या मनामध्ये बसला. आणि 3, 5, 7.5 हॉर्सपॉवरच्या मोटरचं जे बिल माफ केलं तो एक शेतकऱ्यांच्यामध्ये खूप चांगला मेसेज गेला. आणि युवा युवतींच्या बद्दल आम्ही स्टायपन देण्याचा निर्णय 6,000, 8,000 आणि 10,000 घेतला. तो एक चांगला निर्णय घेतला. आणि आम्ही सतत मी सांगत होतो की केंद्र सरकार ज्या विचाराचं आहे त्याच विचाराचं राज्यात सरकार आलं तर आपल्याला प्रचंड निधी आणता येईल, मोठे मोठे प्रकल्प आपल्याला मार्गी लावता येतील आणि राज्याचा सर्वांगीण विकास करता येईल. आणि ते लोकांनी ॲक्सेप्ट केलं आणि प्रचंड अशा प्रकारचं बहुमत सांगितलं की वैयक्तिकरित्या सुद्धा ही निवडणूक तुम्हाला अतिशय महत्वाची होती. कुटुंब प्रमुख ऐका, त्यामध्ये एका ना अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि माझी सगळी असणारी टीम, म्हणजे सगळे आमचे मान्यवर आणि एकनाथराव शिंदे आणि त्यांची टीम, आमच्या दोघांच्या दृष्टीने ही निवडणूक फार महत्त्वाची होती. आमच्या पुढच्या भवितव्याचा प्रश्न होता. आम्हाला लोकसभेला जो फटका बसला त्याच्यातनं आम्ही सावरलो, तिघांनी सावरलं. आम्हाला प्रफुल्लबाईंनी, सुनील तटकरेंनी, भुजबळ साहेबांनी, तिकडनं आमच्या एकनाथरावांच्या सगळ्या टीमनी, सगळ्यांनी साथ दिली, संघटनेनी साथ दिली, सगळ्या सेल प्रमुखांनी साथ दिली आणि सगळ्यांनी ही निवडणूक आपली आहे असं समजून स्वतःला झोकून देऊन कामाला सुरुवात केली. आम्हाला इतकं मीडियावाले एक्झिट पोलमध्ये 6 नंबरला अजित पवार जाणार, काहीच त्यांचं राहणार नाही. आम्ही संख्या 55 लढवल्या जागा, तुम्हालाही माहिती आहे. 55 जागेत आमचे 41 उमेदवार निवडून आले. 4, 5, 6 उमेदवार माझे अतिशय कमी मतांनी गेले आणि त्या मानाने आम्हाला पर्सेंटेज चांगलं मिळालं. तीच गोष्ट देवेंद्रजींच्या बाबतीत आणि एकनाथरावजींच्या बाबतीमध्ये घडली. आम्हाला सतत हिणवलं जात होतं. काय एक जागा आली लोकसभेला, एक जागा. आम्ही आमच्या मनाला सांगायचो, माझ्या आमदारांना सांगायचो, बाबा 5 वर्षापूर्वी काँग्रेसची पण एक जागा आली, आज सगळ्यात जास्त जागा काँग्रेसच्या लोकसभेत आल्या. चालतं असं. एकेकाळी भाजपच्या 2च जागा आलेल्या होत्या देशात, परंतु भाजप 2दा पूर्ण बहुमतात आली. आत्ता 3ऱ्यांदा सरकार स्थापन केलं. असं चालतं. खचून जायचं नसतं. आपण जाऊ, आपण हिमतीनं लोकांच्या समोर जाऊ, लोकांचा विश्वास संपादन करू. लोक निश्चितपणे आपल्याला कौल देतील. माझी तर बारामतीमध्ये अशी पंचायत केली गेली होती, सगळे माझ्या विरोधात, सगळे म्हणजे काही माझ्या बहिणी माझ्याबरोबर होत्या, माझा आई, माझा परिवार माझ्याबरोबर होता, मूळ म्हणजे बारामतीकर होते.
तुम्हाला आश्चर्य वाटेल, मी गेल्या वेळेस तिथं 48,000 लोकसभेला मायनस होतो. मायनस असताना मी ते मायनस भरून काढून माझ्या बारामतीच्या मतदारांच्यामुळं, कार्यकर्त्यांच्यामुळं, सहकाऱ्यांच्यामुळं सगळ्यांनी आपण उमेदवार समजून झोकून दिलं. 1,16,000 मी लीडवर आहे. म्हणजे 48,000 भरून काढून 1,16,000 कुठं माझं लीड गेलं. म्हणजे मला तर पुन्हा त्या बारामतीकरांना सॅल्यूटच ठोकायचं आहे. मी जाईल तेव्हा त्यांचे आभार मानीनच, परंतु आत्ता त्यांना सॅल्यूट ठोकतो. खूप जबाबदारी त्यांनी वाढवली. अतिशय हुशार लोक. कुठं कसं मतदान करायचं, काय करायचं, भावनिक मुद्दा घेतला नाही, काय नाही. मी कामाचा माणूस होतो. विकास मी त्या ठिकाणी केलेला होता आणि त्या विकासाला त्यांनी मत दिलं. राज्यामध्ये देखील आम्ही महायुतीच्या सरकारमध्ये काम करताना विकास हाच मुद्दा मांडून लोकांच्या समोर गेलो. काही बाबतीमध्ये एक वेगळा प्रचार करायचा, हम एक है तो सेफ है. मी लोकांना म्हणायचो हम एक है म्हणजे इथं असणारे सगळे आपण एक आहोत तर आपण सेफ आहोत. ह्याच्यात काही चुकीचं होतं. परंतु जसं सबका साथ सबका विकास तशा पद्धतीनं पण काही डोक्यातनं कल्पना काढायचे आणि काहीतरी तिसराच प्रचार करायचे. पण यावेळेस आम्हाला आमच्या मागासवर्गीय समाजाने पण साथ दिली, आमच्या अल्पसंख्याकांनी पण बऱ्यापैकी साथ दिली. त्याच्यातून आम्हाला काही ठिकाणी थोडंसं गडबड झाली. बूथ वाईज आकडे आल्यावर मी त्याच्याबद्दल त्याचं विश्लेषण करू शकेन, कारण आत्ता एकदम बोलणं उचित ठरणार नाही. पण जे पर्सेंटेज वाढलं आणि लाडक्या बहिणीचं जे पर्सेंटेज वाढलं, तिथंच मनात एक आशेचा किरण जागा झाला. नाही, आपण उद्याच्याला निकाल आपल्याला चांगला मिळेल. आपल्या लाडक्या बहिणी आपल्याला म्हणजे साथ दिल्या वाचून थांबणार नाही आणि तसंच घडलं. अहो, मी जाहीरपणे सांगत होतो, मी 10 वेळेला अर्थ मंत्रालय सांभाळलेलं आहे. आत्ताच वेगवेगळ्या IAS IPS ऑफिसरांचे पण फोन आले. ते पण आता खूप चांगले झालं. कुणाच्या स्वप्नात नव्हतं. तुमच्या नाही, ह्यांच्या नाही, ह्यांच्या नाही, कुणाच्याच नाही. 230 ना, 230 म्हणताय की लाडक्या बहिणींना भरभरून दिलेला आहे, त्यामुळे ती योजना चालू राहणार. एकीकडे ही गोष्ट म्हणत असताना दुसरीकडे तुम्ही म्हणताय की आर्थिक शिस्त लागणं महत्वाचं आहे. मी करते ना, तू काळजी करू नको. लाभाच्या योजना मी साधारण 75,000 कोटी लाभाच्या योजना. पुढच्या वर्षीचा अर्थसंकल्प जो कोणी अर्थमंत्री मांडेल 7 लाख कोटीचा मांडेल. तर 7 लाखामध्ये 10%नीच 75,000 कोटी होतात. 2100 होणार का? 1500 नाही, एक मिनिट. त्याच्यामध्ये ह्याच्यात जरा तू अभ्यास करू दे. मी बोलताना काय बोललो, माझं प्रत्येक भाषण ऐक. मी काय भाषणात सांगत होतो. अरे तुम्ही आत्ता लगेच काहीतरी वाद काढू नको. आज आनंदाचा दिवस आहे, आज सगळ्यांना समाधानाचा दिवस आहे. तू उगीच काहीतरी त्याच्यामध्ये मिठाचा खडा टाकू नको दुधामध्ये. दादा, तुमच्या या विजयानंतर त्यांच्या विरोधात उभे होते, जे तुमच्या विरोधात उभे होते, तुमच्या घरातलंच एक कुटुंब होतं. राजकारण जरी असलं, निवडणूक जरी हो का, मी तुम्हाला स्पष्ट सांगतो, मी लोकसभेला चूक केली. माझ्या पत्नीला बारामतीत उभं करून मी चूक केली. त्यावेळेस मी चुकलो होतो. ह्यावेळेस मी चुकलेलो नाही. माझी उमेदवारी पार्लमेंटरी बोर्डाने पहिली जाहीर केली. मी नको म्हणत होतो. मी शिरूरमध्ये किंवा पुरंदरमध्ये किंवा सिन्नरमध्ये, आणि 3 जागा माझ्या आल्या. आज ते शिरूरची जागा तर माझी 1,00,000 मतांनी आली. सिन्नरची जागा अशीच माझी कितीतरी मतांनी आली. पुरंदरची जागा वाटपामध्ये आमच्या एक ह्यांना विजयराव शिवतारेंना गेली, पण ती पण चांगल्या मतांनी आली. सांगायचं तात्पर्य की ही परिस्थिती होती. असं असताना बारामतीकरांच्या करता मी ऐकलं, पार्लमेंटरी बोर्डाचं ऐकलं. त्यावेळेस मी चूक कबूल केली. इतरांनी कुणी चूक केली, तिकीट का दिलं त्याला, काही गरज नव्हती. त्याची पहिली टर्म होती. त्याला पहिल्याच टर्मला मिठाचा खडा लागल्यानंतर काय होतं ज्याचं त्याला माहिती. आणि जरा शिकू दे ना, अनुभव घेऊ दे ना. एकदम सुप्रियाचं काम केलं म्हणून लगेचच उमेदवारी. अरे
आम्ही तिथं 5-5 वर्ष घासली, तिथं कष्ट घेतले. तुम्ही जाऊन बारामतीकरांना विचारा. माझ्या शहराने तर 100%पैकी 80% मतं मला दिलेली. 20% तर जातात ना, तेवढीच लोक विरोधी असावेच लागतात. नाही तर सगळेच असले तर मग आमच्याही डोक्यात सत्तेची नशा चढते, हवा चढते. त्याच्यावर जमिनीवर पाय ठेवून चालायचं असतं आणि नको होतं करायला. परंतु फार म्हणजे माझी आई म्हणत होती हे नको, आजीच्या विरोधात उभा करू नका. परंतु काय सगळे खानदान अक्षरशः प्रचाराला अगदी काय म्हणजे आमच्या विरोधक आत्तापर्यंत जे उभे असतील त्यांच्या बाबतीत एवढा विरोध झाला नसेल, इतका बारकाईनं सूक्ष्म प्रचार झालेला नसेल एवढा. रॅलीमध्ये काय आमच्या मुली फिरायच्या, ते काय आमच्या काकी काय फिरायच्या. मला इतकं वाईट वाटायचं. काकी माझ्या आईसारख्या आणि त्या पायाला भिंगरी बांधून ह्या वयात 35 वर्ष मी काकींना बाहेर फिरून दिलं नाही. 35 वर्ष तुम्ही बारामतीकरांना विचारा. आणि मग मला राज्य पण बघावं लागायचं. आणि मग तुम्ही पण म्हणायचं दादा तुम्हाला बारामतीकरांनी अडकून ठेवलं का हो. मी म्हणायचो नाही, मी तिथं थोडा वेळ देतो आणि बाकीचा वेळ राज्याला देतो आणि राज्यात फिरायचो. अशा पद्धतीनं झालं. पण तो वाईट वाटतं. आणि त्यांना सांगत होतं अरे हे बरोबर नाही. काय एकेकाची भाषणं, आपण कुठल्या स्तराला जातो, काय भाषणं करतो, कशा पद्धतीनं बोलतो आपण. का म्हणजे पहिल्यापासूनही राजकारणात असते तर गोष्ट वेगळी. पण जाऊ द्या आता. दादा तुमचा स्ट्राईक रेट चांगला आहे, मग आता मग मुख्यमंत्री पदावरती तुमचा दावा असणार का? उद्याच्याला माझ्या पक्षाच्या आम्ही सर्व प्रमुखांनी मीटिंग बोलवली आहे आणि ती 5 स्टार हॉटेलमध्ये बोलवलेली नाही, ती देवगिरी बंगल्यावर बोलवलेली आहे. तिथं पाठीमागं आम्ही चर्चा करू, नेता निवड करू आमच्या पक्षाचा. भाजप पण तसाच नेता निवड करेल, एकनाथराव पण नेता निवड करतील आणि त्याच्यानंतर मग आम्ही एकत्र बसू आणि त्याच्यानंतरचा पुढचा राज्याचा प्रमुख कोण, काय, कशा पद्धतीनं सरकार करायचं, कुणाचे किती डिपार्टमेंट कुठले कुणाला वगैरे वगैरे ह्या सगळ्या चर्चा करू. कारण हे झालं की आम्हाला लगेच अधिवेशनाला सामोरं जायचं. त्याच्यामुळे ते अधिवेशन आमच्या दृष्टीनं महत्वाचं आहे. दादा पण तुमची सुपर इच्छा होती. तुम्ही अनेक भाषणांमध्ये बोलून दाखवलंय की मी फडणवीस असेल, एकनाथ शिंदे असेल यांच्यापेक्षा सिनियर आहे राजकारणात. तुम्ही नाही, एक मिनिट. ते तुम्हाला गंमत पण कळत नाही. अहो सिन्सिअर अगदी सिरियसली सभा झाल्यावर काही थोडंसं त्याच्यात असं बोलायचं की एक थोडासा हास्य फवारा निर्माण झाला पाहिजे. त्याच्यामध्ये काही गोष्टी आम्हीच काय सांगितलं होतं, आमचं एकमेव ध्येय 250च्या पुढं जागा आणायच्या. ते पहिलं ध्येय आम्ही गाठलंय. दुसरं ध्येय आम्हाला पहिल्यांदा निवडून आलेल्या आमदारांनी मला नेता तर केलं पाहिजे त्यांचा. ते आता उद्या काय करतात ते बघायचं. मग नेता निवड झाल्यावर बाकीच्या दोघांची नेता निवड होईल आणि मग आम्ही तिघं एकत्र बसू. त्याच्यामध्ये काही सहकाऱ्यांशी चर्चा करू, वरिष्ठांशी चर्चा करू आणि पुढची रणनीती ठरवू. शपथविधी देशाची आर्थिक राजधानी मुंबई आहे आणि महाराष्ट्राची राजधानी मुंबई आहे, तिथं शपथविधी पार पडला. काय वानखेडे स्टेडियमवर शपथविधी होती. तुला कोणी माहिती देतं रे, आम्हालाच माहिती नाही, तुला बरी माहिती मिळाली. कधी होणार आहे? महाविकास आघाडीला आणि खास करून संजय राऊतांना सरप्राईज गिफ्ट म्हणायचं का? नाही, नो कॉमेंट्स. ते काय झालंय ते आज इतके म्हणजे त्यांचा मनस्ताप झालाय, त्यांना काय बोलावं काय करावं काही सुचेना. ते त्याच्यामुळे त्यांना लकला. दादा तुमच्या विजयानंतर शरद पवारांकडनं तुम्हाला शुभेच्छा आल्यात का या विजयानंतर? काही सुप्रियाताईंकडनं शरद पवार मला अमित शहांच्याकडनं शुभेच्छा आल्या, माझ्या आईकडनं शुभेच्छा आल्या, ज्या बहिणींनी माझी कामं केली त्या तिन्ही बहिणींकडनं मला शुभेच्छा आल्या. म्हणजे माझ्या मुलांच्याकडनं आल्या, माझ्या पत्नीकडनं आल्या, अशा सगळ्यांच्याकडनं मला शुभेच्छा आलेल्या आहेत. माझ्या कार्यकर्त्यांच्याकडनं आल्या, तुझ्याकडनं आल्या, असं अनेक दुपारी सगळे भेटायला आले होते तेव्हा तुम्ही सगळ्यांनी मला दिल्या ना शुभेच्छा, दिल्या की नाही?
त्याच्यामुळे तुमच्या शुभेच्छांचा मी स्वीकार केलेला आहे. दादा हिंदी में बता दीजिए आज हा रे अजून सागरचं व्हायचं सागर किनारे कुठल्या नाही नाही, आधी आमचे नेता निवड होऊ दे ना, मग आम्ही तिघं बसू ना. दुसरं की आता भाजप सगळ्यात मोठा मध्यंतरी अमित भाई शहा ज्यावेळेस मुंबईत आले त्यावेळेस त्यांना मी विचारत होते की ज्यांची संख्या जास्त बळ असेल तो असेल का वगैरे, तर त्यांचे संकेत तशा स्वरूपात होते. त्या संदर्भात सागर काही काळजी करू नका, आम्ही व्यवस्थित बसू. इतकं बहुमत मिळालेलं आहे, आता आम्हाला थोडंसं व्यवस्थितच असं काही अतिरेक करून चालणार नाही रे. संख्या आहे कारण की तेवढं अरे कसं होईल, 29 जागा कोणाच्या आल्यात का विरोधकांच्या? तोच मुद्दा आहे आता कसं काय ते बघू ना. हाऊसचं काम इथं चालतं, हाऊसचं काम हाऊसमध्ये. काँग्रेसच्या दिग्गज उमेदवारांचा सुद्धा पराभव झालेला आहे दादा. बाळासाहेब थोरात अरे काल तर बाळासाहेब गाडीतनं फिरत होते, आमचे जयंतराव गाडी चालवायचे आणि त्यांना पंपिंग करायचं काम आमचे संजय राऊत साहेब करायचे. गाडी इतकी सुंदर चालवतो, सरकार किती सुंदर चालवतील. आता कधी सरकार चालवणार, काय करणार. तरी आमच्या इस्लामपूरवाल्यांनी नीट लक्ष दिलं नाही हो. मी कार्यकर्त्यांशी बोललो, त्यांनी अजून जरा नीट लक्ष दिलं असतं ना, करेक्ट कार्यक्रम झाला असता. रोहित पवारांना फार टफ गेले निवडणूक राम शिंदेच्या विरोधात. पण ते काय झालं अंतिम निकाल? रोहित पवारांचं झालं अशी माहिती. काहीतरी एक हे राहिले होते असं काहीतरी. पहिल्यांदा 354 जाहीर केलं आणि पुन्हा असं काहीतरी कानावर आलं. म्हणजे हो नाही हो नाही हो नाही. मला अंतिम मी नंतर कार्यकर्त्यांशीच बोलत होतो, परंतु तिथंही टफ झाली असं मला ऐकायला मिळालं. सारखे पुढं मागं पुढं मागं पुढं मागं चाललेलं होतं. दादा तुम्ही त्या मतदारसंघामध्ये जास्त लक्ष नाही दिलं, तुमची सभा देखील लागली कर्जत जामखेडमध्ये. अरे बाबा, माझ्याकडं मला जेवढे दिवस मिळाले म्हणजे दिवाळीच्या सुट्ट्या सोडून तेवढ्या प्रत्येक दिवशी मी 5-6 सभा घेत होतो आणि अनेक ठिकाणी मी जायचा प्रयत्न करत होतो. काही ठिकाणी आमच्या तिघांपैकी एक तरी सभा तिथं प्रत्येक विधानसभा मतदारसंघात झाली पाहिजे अशा प्रकारचं नियोजन आम्ही तिघांनी केलेलं होतं. त्या पद्धतीनं मला वाटतं तिथं देवेंद्रजींची सभा मोठी झाली ना, झाली. देवेंद्रजींची सभा झाली. दादा